हॅलो हॅलो. दोन्ही टीम्सने थोडं व्यासपीठाजवळ. तिन्ही टीम्स 1-0 विघ्नहर्ता, त्यानंतर रॉयल फॅम स्पोर्ट्स आणि कैलासी सुंदर सारंग ओमकार मालाड. तिन्ही टीम्स आपण यायचं आहे. 32 संघांमध्ये 3 संघांनी खूप चांगली कामगिरी केली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये देखील खूप चांगली मॅचेस रंगताना पाहिली गेली. युट्यूबवर देखील खूप जण एन्जॉय करत होते. थोड्या वेळ मॅच थांबली, बट सर्वजण इकडे लक्ष लावून होते की कोण चॅम्पियन होईल. बट चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. जो चांगला खेळेल तो जिंकेल, जो 100% देईल तो जिंकेल. जिंकणं हारणं एक क्रिकेटचाच हिस्सा आहे, खेळाचा हिस्सा आहे. त्यामुळे अशा गोष्टी होत असतात. सर्वांचा दिवस असतो, एक चांगला खेळ पाहायला मिळाला. हॅलो हॅलो. 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 दोन्ही टीम्स आपण जवळ यायचे. तिन्ही टीम्सने आपण सुरुवात करतोय. सर्वप्रथम या क्रीडा स्पर्धेची आपण पाहिलं तर फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार भवानी माता सुवर्ण चषकामध्ये आपण पाहिलं तर फायनल मॅचमध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली श्री दिनेश मदन राणेला विनंती करेल मी यांच्याकडून कैलासवासी रतिबाई दिनेश राणे यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर हे प्राइज असणार आहे. जे राणे काका आम्हाला देखील साथ दिली, चांगले अँकर आहेत.
त्यांच्या हस्ते मात्र पुरस्कार दिला जाईल. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार फायनल मॅच मध्ये ज्यांनी चांगली बॅटिंग केली, ज्यांनी चांगली बॉलिंग केली आणि ज्यांनी चांगली फिल्डिंग करून रनआउट पण काढले, नाव आहे दिवेश पारवेला मात्र पुरस्कार दिला जातोय. दिवेश पारवे आपण यायचं आहे, चांगली खेळ केली. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिवेशने एक चांगली कामगिरी केली. एक युवा खेळाडू आहेत अंधेरीचे आणि खूप चांगला परफॉर्मन्स करत असताना आपण पाहिलं तर आमचे दिनेश राणे यांच्या हस्ते मात्र हे पुरस्कार दिला जाईल. त्यानंतर टी शर्ट देखील असणार आहे. कैलासवासी रतीबाई दिनेश राणे यांच्या हस्ते आपण पाहिलं तर स्मरणार्थ ट्रॉफी आहे आणि टी शर्ट आपण पाहू शकतो. खूप चांगली कामगिरी दिवेशने. फायनल मॅच मध्ये एक चांगली कामगिरी पाहायला मिळाली. त्यानंतर या क्रीडा स्पर्धेमध्ये खूप पारितोषिक असतात, म्हणजे लक्षवेधी खेळाडू, बेस्ट कॅप्टन वगैरे दरवर्षी आपण हे पाहतो. यावर्षी लक्षवेधी खेळाडू मी भिंगारे परिवारकर यांच्याकडून मात्र हे पारितोषिक असणार आहे. कैलासवासी काशीनाथ विश्राम भिंगारे यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तरी ट्रॉफी आहे आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये लक्षवेधी खेळाडू ठरतोय. संघाचं नाव आहे रॉयल फॅम स्पोर्ट्स. खेळाडूचं नाव आहे अभिजित दोडकेला मात्र पुरस्कार दिला जातो. लक्षवेधी खेळाडू. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमनंट. ज्यांनी देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये चैन मिळवली आहे. मानकूरचा एक खेळाडू आहे ज्याची देखील चर्चा संपूर्ण मुंबईत पाहिली गेली आहे. अंडरआर्म क्रिकेट गेले कित्येक वर्ष असलपा संघासाठी, रॉयल संघासाठी एक निष्ठेने खेळलाय आणि अबू इज बॅक. अबूने खूप चांगला कमबॅक केलाय. खूप चांगला खेळाडू आहे आणि खूप चांगलं क्रिकेट खेळला गेलाय. अबूला मात्र पुरस्कार दिला जातोय. लक्षवेधू खेळाडू लक्ष वेधून घेतलाय. अबू 2 शब्द गेले कित्येक वर्षी तोही खेळतोय. आज फायनल मॅच जिंकलास आणि शाहीन तुला पण मिळाली आहे. सिद्धी पॅकर तुझ्यासाठी काय आहे? सिद्धी पॅकर माझ्यासाठी खूप मोठी टुर्नामेंट आहे. 2016 पासून ते आतापर्यंत वाट बघतोय. ते आता पूर्ण झाली. कारण खूप फोर्स करत होता. हे सगळं त्यासाठीच आहे. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अबूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. त्यानंतर या क्रीडा स्पर्धेमध्ये खूप पारितोषिक असतात आणि एक उदयनमुख खेळाडू म्हणजे जो या क्रीडा स्पर्धेतून नवीन चेहरा पाहायला मिळाला, भवानी माता सुवर्ण चषकामध्ये श्री अतुल परब यांच्याकडून मात्र हे पारितोषिक आहे. कैलासवासी अजित परब यांच्या स्मरणार्थ आणि पार्थ भाऊकर यांना विनंती करेल की आपल्या हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. एक उदयनमुख खेळाडू, नाव आहे, टीमचं नाव आहे हॅलो उल्हास पॅकर. खेळाडूचं नाव आहे आदित्यला मात्र पुरस्कार दिला जातोय. एक चांगला खेळाडू आहे उल्हासजी. आपण स्वतः यायचा एक चांगला खेळ केला. उल्हास पॅकरने देखील एक चांगली कामगिरी करत असताना उदयनमुख खेळाडूचा मात्र पुरस्कार. उल्हास पॅकर संघाचे आदित्य नाही आहेत पण त्यांच्या अनुपस्थित मात्र त्यांची टीम ओनर उल्हास यांच्या हस्ते मात्र हा पुरस्कार स्वीकारला जाईल. वेलपेड आदित्य अशीच कामगिरी करत राहा. त्यानंतर या क्रीडा स्पर्धेतील कर्णधार, सर्वोत्कृष्ट कर्णधार वेंगुर्ले परिवारकडून मात्र ही ट्रॉफी आहे आणि सोन्याचं लॉकेट श्री सिद्धी सेवा मंडळ. ज्या मंडळासाठी एकदा टाळ्या वाजवत कारण की त्या मंडळाने खूप काही दिलंय. आज त्या मंडळाकडून मात्र हे सोन्याचं नाणं आहे. हेमंतजी आपण यायचं आहे. हेमंत सरांच्या हातून मात्र दिला जाईल. सर्वोत्कृष्ट कर्णधार वेंगुर्ले परिवाराकडून मात्र हे आहे आमचे कैलासवासी दिनेश वेंगुर्लेकर जॉय यांच्या स्मरणार्थ आणि मंडळातर्फे सोन्याचं लॉकेट आहे. श्री सिद्धी सेवा मंडळातर्फे सर्वोत्कृष्ट कर्णधाराचा पुरस्कार दिला जातोय. करण पाटीलला मात्र पुरस्कार दिला जातो. सर्वोत्कृष्ट कर्णधार. एक चांगली कामगिरी करत असताना या खेळाडूची देखील चर्चा राहिली गेली आहे. खूप चांगली कामगिरी राहिली. थोडासा चेहरा पडलाय कारण की फायनल मॅच मध्ये परफॉर्मन्स कुठेतरी रनआउट झाले लवकर, बट चांगला खेळ पाहायला मिळाला करणच्या मध्ये. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. सोन्याचं नाणं आणि या क्रीडा स्पर्धेतील आपण पाहिलं तर बेस्ट
कॅप्टन. करणसाठी देखील एक महत्वाची गोष्ट असणार आहे, कारण की बेस्ट कॅप्टनचा पुरस्कार भेटतोय स्पर्धेतील. सिद्धी सेवा मंडळाकडून मात्र सोन्याचं नाणं आहे आणि वेंगुर्ले परिवार पहिल्याच दिनेश वेंगुर्लेकर यांच्या स्मरणार्थ जॉय आमशे त्यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर ट्रॉफी आहे. बेस्ट कॅप्टन छोटी गोष्ट आहे, बट आज मार्केटमध्ये खूप भाव जास्त आहे, कारण आज बेस्ट कॅप्टनचा पुरस्कार भेटतोय. म्हणजे कॅप्टन असं नाहीये, बट जी आज टीम घेऊन चाललाय तो आज कॅप्टनचा रोल करतोय. काय बोलशील? आणि आज ओव्हरऑल ही टुर्नामेंट खेळत असताना तुझ्या लिडिंग खाली खेळत असताना म्हणजे तुझ्याहून जास्त वयस्कर देखील आहेत, पण आज तू लीड करतोय आणि कसं वाटतं बेस्ट कॅप्टनचा पुरस्कार भेटतो त्याबद्दल? पहिला मी सगळ्या माझ्या टीम्सला थँक बोलतो, कारण की त्या लोकांनीच हे सगळं जे आहे मी ते त्यांच्यामुळेच आहे. अप्पू झाला, लोके झाला, तर ते लोकच बोलले की तू लीड कर करून. आणि टुर्नामेंट मी पहिलाच बोललेलो की मी जिंकलो नव्हतं आणि जिंकलो तर अजून डबल आनंद होतो माझ्या लिडरशिपमध्ये. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण एक चांगली कामगिरी पाहायला मिळाली. त्यानंतर या क्रीडा स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी श्री प्रमोद घाटकर यांच्याकडून मात्र हे पुरस्कार असणार आहेत. त्यांच्या भगिनी कैलासवासी सौ सुवर्णा घाडी यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर ही ट्रॉफी आहे. सचिन परब यांना विनंती करके त्यांच्या हातातून द्यायची आहे. आणि या ग्राउंडवरती फिल्डिंग फॅक्टर मी पण खूप वर्षी टुर्नामेंट बघितली, 2 वर्ष कॉमेंट्री करतोय. या ग्राउंडवर फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे आणि बेस्ट फिल्डरचा पुरस्कार मात्र दिला जातोय. आउटफील्डला फिल्डिंग करणं खूप मोठा टास्क आहे. इकडे रोहन साळुंकेला मात्र पुरस्कार होतो बेस्ट फिल्डरचा. चांगली कामगिरी करत असताना रोहन साळुंके एक चांगले फिल्डर आहेत. ओरम क्रिकेट देखील खूप छान खेळतात, अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतात. अंधेरीचे खेळाडू आहेत रोहन साळुंके, कधी बॅटिंग कधी फिल्डिंगच्या जोरावर लक्ष वेधून घेतलेत आणि बेस्ट फिल्डरचा पुरस्कार घेत आहेत. एक चपळ आहेत, क्विक आहेत. रोहन नक्कीच आठवणीत राहील. रोहनसाठी देखील अशा अनेक बेस्ट फिल्डर भेटले, बट श्री सिद्धी पॅकर मध्ये बेस्ट फिल्डरचा पुरस्कार घेणं ही एक मोठी गोष्ट आहे. रोहन बेस्ट फिल्डर भेटतो आणि ओव्हरऑल इकडे फिल्डिंग करण्यात एक वेगळी मजा आहे, कारण की बॉल कधी आतमध्ये येईल कधी बाहेर यायचा नेम नाहीये. आज कसं वाटतं आणि बेस्ट फिल्डरचा पुरस्कार घेतला टुर्नामेंट विषयी? ही टुर्नामेंट तुझ्यासाठी काय आहे? चांगली टुर्नामेंट असते आणि गेल्या वर्षी पण मला बेस्ट फिल्डिंगचा भेटला वाय कट्ट्याला आणि यावर्षी सिद्धी पॅकरला. तो नो डाऊट करण पाटील मला खूप भरोसा देतो की तू चांगली फिल्डिंग करतो, मागेच राहा. तर त्या भरोसाने मी पण त्याला 100% द्यायचा प्रयत्न करतो आणि ते सक्सेस होतो त्यामध्ये. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला देखील रोहन. त्यानंतर बेस्ट बॉलर श्री जयेश सवळाराम गोवेकर यांच्या मातोश्री श्री आपण पाहिलं तर कैलासवासी सौ सुलभा सवळाराम गोवेकर यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आहे. बेस्ट बॉलरचा पुरस्कार जयेशजी आपण यायचं आहे. आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातोय ज्यांनी खूप चांगली बॉलिंग केली. संघाचं नाव आहे रॉयल फॅम, खेळाडूचं नाव आहे ज्याची बॉलिंग आहे ओके त्याचं नाव आहे आनंद लोकेला मात्र पुरस्कार दिला जातोय. एक चांगली बॉलिंग करत असताना ज्याची चर्चा बॅटिंगच्या जोरावर संपूर्ण मुंबईने पाहिली, बट मागील 1-2 हंगाम चर्चेत आला आणि अगदी टीमसाठी लिडिंग बॉलिंग करताना पाहिलं गेलं. अगदी पहिली ओव्हर तर पहिली ओव्हर, दुसरी ओव्हर तर दुसरी ओव्हर, कधीही द्या जिथे कमी तिथे आम्ही आनंद लोके. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आनंद लोकेसाठी. विक्री कन्नवन नगरचे खेळाडू आहेत आणि आज अफलातून कामगिरी करत असताना खूप चांगली छाप सोडली आहे. बॅटिंग करत असताना मिस्टर 360 म्हणून देखील ओळखले गेले. सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट खूप छान खेळतात, बट आज बॉलरचा आणि एवढ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार भेटतो. आनंद या अगोदर तर अनेक बेस्ट बॉलर पुरस्कार घेतात, पण आज या क्रीडा स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला तर त्यासाठी तुझ्यासाठी काय? हे माझं सलग दुसरं वर्ष आहे. मी मागच्या वर्षी पण घेतलेलं बेस्ट बॉलर, या वर्षी दुसरं वर्ष आणि टुर्नामेंट चांगले. शॉर्ट अँड स्पीड एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एक साई भक्त आहेत, फक्त साईराम, बाकी जास्त बोलत नाही आहेत. चांगले आमचे पण जवळचे मित्र आहेत. वेल प्लेड. त्यानंतर बेस्ट बॅटरचा पुरस्कार मी श्री संदीप नारायण जाधव यांच्याकडून कैलासवासी सुनीता नारायण जाधव यांच्या स्मरणार्थ
नक्कीच हा पुरस्कार दिला जाईल. ऋग्वेद जाधव यांच्या हस्ते मात्र दिला जाईल आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातोय. खेळाडूचं नाव आहे मतांग सारंगला मात्र पुरस्कार देतो बेस्ट बॅटरचा पुरस्कार एक चांगली कामगिरी करत असताना. मतांग सारंग आपण यायचं आहे. चांगली कामगिरी राहिली बट जिंकणं हरणं खेळाचा हिस्सा आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टी आपण इकडे खेळणं 100% द्यायच्या आहेत. मतांगने मात्र एक चांगला खेळ केला. बेस्ट बॅटर एकदा जोरदार टाळ्या खूप चांगली कामगिरी केली. एक चांगले खेळाडू आणि ह्या खेळाडूंनी 2 वेळा या क्रीडा स्पर्धेमध्ये चैन मिळवली आहे तो देखील विक्रांतच्या नावावर आहे. यावर्षी थोडा चेहरा पडला पण हरकत नाहीये. थोडी नर्वस आहेत पण हरकत नाहीये. खेळामध्ये तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे त्यामुळे अशा गोष्टी होत असतात. त्यानंतर तृतीय क्रमांक मी विनंती करेल श्री दर्शन शिरोडकर यांच्याकडून आपण पाहिलं त्यांचे आजोबा कैलासवासी हरिचंद्र शिरोडकर यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं तर ट्रॉफी व कॅश प्राइज तब्बल 25,000 रुपये तृतीय क्रमांक आपण पाहू शकतो. हळदणकर बंधू दोन्ही बंधूंनी यायचे आमचे दोन्ही हळदणकर बंधू राम और श्याम अगदी एवन जोडी आहे त्या जोडीच्या हस्ते मात्र पुरस्कार दिला जाईल. ज्या संघाने जसं विघ्नेशने म्हटलं की आम्ही लगातार 5 वर्ष इथे खेळतोय कधी क्वार्टर फायनल हरलो कधी पहिली मॅच हरलो बट यावर्षी पहिल्यांदा सेमीफायनल गाठली आहे. 111 विघ्नार्थ जोगेश्वरी संघ आपण पाहिलं तृतीय क्रमांक पटकावतो. रोख रक्कम तब्बल 25,000 रुपये याच्या संपूर्ण टीमने. आज जोगेश्वरीकर देखील खूप चांगलं क्रिकेट खेळतात. बंद ग्राउंड पडदा बॉक्स क्रिकेट जोगेश्वरी परिसरात खूप चांगलं खेळलं जातं आणि तिकडचे देखील अगदी जोगेश्वरी विक्रोळी त्या परिसरातील देखील खेळाडू आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. तृतीय क्रमांक आपण पाहिलं तर संघ 111 विघ्नार्थ जोगेश्वरी चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं तर तृतीय क्रमांक 25,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी आहे. क्या बात आहे. सर्व खेळाडूंनी देखील खूप चांगली कामगिरी केली. आदित्य पवार, सुशांत, अजाम खुरेशी, अमित पांचाळ, मयूर सर्व खेळाडू विघ्नेश खूप चांगला परफॉर्मन्स पाहिला गेला. स्वप्नील सकपाळ असतील सर्व टीमने आपण पाहिलं तर चांगली कामगिरी केली. अभिषेक आणि या मॅचवर आपण पाहिलं तर तृतीय क्रमांक पटकावला गेलाय. त्यानंतर
आणि थोडी दिलगिरी व्यक्त करतो की साहेबांची एक अर्जंट मीटिंग होती, त्यामुळे साहेब मीटिंगमध्ये होते. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांनी 40 वर्ष आपली वयाची या विभागाच्या आपण पाहिलं तर विकासासाठी वडाळा विधानसभेचे दमदार आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आणि एक ज्येष्ठ सदस्य, कारण की तब्बल 40 वर्ष वयाची आपण पाहिलं तर या परिसराचे कार्य केले आहेत. साहेबांची मीटिंग चालू होती, एक मोठी मीटिंग होती, त्यामुळे थोडे बिझी होते. तर दिलगिरी व्यक्त करतो, सर्वांची क्षमा मागतो. आणि द्वितीय क्रमांक मी विनंती करेल श्री सिद्धी सेवा मंडळातर्फे आणि द्वितीय क्रमांक रोख रक्कम तब्बल 55,000 रुपये, आकर्षक ट्रॉफी, कैलासवासी सुंदर सारंग अर्थातच ओमकार मालाड याचे संघ आपण चांगला परफॉर्मन्स करत असताना देखील एक चांगली फाईट केली. सुरेश सरोज, अभिषेक पांडलिया या संघाची देखील चर्चा राहिली गेली आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. देण्याच्या अगोदर साहेब 2 शब्द नक्कीच तुमचे देखील ऐकेल, कारण की साहेब कमी बोलतात पण साहेबांची कामं जास्त बोलली आहेत. पॅकरच्या सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून अंतकरणापासून मी धन्यवाद देतो. आज नाही म्हणते 41 वर्ष, दरवर्षी हा टुर्नामेंट आयोजित करतात आणि 41 वर्ष आज त्यांना होत आहेत. 41 वर्ष सांभाळणं हे सोमागोमाचं काम नाही आहे, परंतु एवढे कार्यकर्ते मेहनती आहेत आणि निस्वार्थी आहेत. जे निस्वार्थी असतात ते 41 वर्ष काय 51 वर्ष पण करू शकतील असेही कार्यकर्ते आहेत. आज माझा एक कार्यकर्ता आज नाही आहे आणि संस्थापक होते एक्या जाधव, अत्यंत एवढा मेहनती कार्यकर्ता होता आणि त्याने हे सिद्धी पॅकर चालू केला आणि एवढे वर्ष हे त्याचे सहकारी सर्व हे चालू ठेवले आहेत त्या लोकांनी. माझ्या या पॅकरच्या कार्यकर्त्यांना एवढंच सांगायचं आहे की अनेक वर्ष चालवा, कालिदास कोळंबकर सदैव तुमच्या पाठीशी राहील. आणि ह्यापेक्षा पॅकरच्या माध्यमातून इतर काही गोष्टी करायच्या असतील जनतेसाठी तरी मी तुमच्या पाठीशी आहेच. आज नाही म्हटले तरी 40 वर्ष या विभागाचा आमदार म्हणून मी काम करत आहे आणि हे काम करत असताना अनेक प्रसंग येतात, अनेक काही गोष्टी येतात. त्याचा अनुभव उत्तम पद्धतीने माझ्या पाठी आहे. एखाद्याला शब्द दिल्यानंतर त्या शब्दाच्या पाठी खंबीरपणे उभं राहणं हे कालिदास कोळंबकरांचं काम आहे. तुम्हाला एक साधं उदाहरण मी देतो. पोलीस हाऊसिंगच्या बाबतीमध्ये कोणाच्या ध्यानीमनी होतं पोलिसांना हक्काची घरं मिळतील, पण कालिदास कोळंबकरने ते करून दाखवलं. आणि अशक्य ते शक्य करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि त्या पद्धतीने या नायगाव मतदारसंघामध्ये मी काम करतोय. अनेक प्रसंग येतील. मुंबईतील गिरणी कामगारांसाठी 300 कार्पेट शासनाच्या माध्यमातून डेव्हलप करत असताना 300 कार्पेट मिळत होतं. मी शासनाला सांगितलं, मुख्यमंत्र्यांना सांगितलं, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, की मध्ये 50 फुटाचा रस्ता आहे, 180ला तुम्ही, परंतु ती जागा शासनाची आहे, बीडीचा आहे, शासनाच्या आहेत त्यांना 500 कार्पेट, मग माझ्या गिरणी कामगारांना का नको? तिथेही तुम्ही वाढवा.
त्यावेळी देवेंद्रजींनी कालिदास मग 105 मी वाढवेन. मी गेलो स्प्रिंग मिल कंपाऊंडसाठी, पण मुंबईच्या 32 गिरण्यांसाठी त्याचं बेनिफिट झालं. 32 गिरण्यांसाठी. काही अशक्य ते शक्य होऊ शकते आणि ते मी शक्य केलं आणि भविष्यामध्ये अजून काही कामं शक्य होणार आहेत. आज मी काही गोष्टी जाहीर करत नाही, परंतु माझ्या पॅकरच्या मुलांना मी एवढंच सांगतो, काम करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, आपोआप फळ मिळते. सिद्धेश नाईक फळाची अपेक्षा करतो, पण त्या पद्धतीने सिद्धेश जो काम करतोय अत्यंत उत्तम पद्धतीने काम करतोय आणि ह्या पट्ट्यामध्ये कधी त्यांनी फळाची अपेक्षा केली ना, पण एक विनोदाचा भाग म्हणून, कारण मी गेल्यानंतर विषय पाहिजे ना म्हणून तो विषय मी त्याला देतोय. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांना मी मनापासून अंतकरणापासून मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द मी पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण देखील या क्रीडा स्पर्धेला वेळ दिला. अगदी 3 दिवस, म्हणजे मी अनेक क्रीडा स्पर्धा कव्हर केल्या, बट जास्त वेळ कधी एवढे आमदार थांबताना पाहिले नाही आहेत. येतात 5-10 मिनिटासाठी, पण 3 दिवस आमदारकीने मात्र इथे भेट दिली. रोख रक्कम तब्बल 55,000 रुपये व आकर्षक ट्रॉफी. कैलासवासी सुंदर सारंग अर्थातच ओमकार मालाड द्वितीय क्रमांक मात्र पटकावतोय. या क्रीडा स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी करत असताना सर्व टीमचे एफर्ट्स पाहिले गेले. सर्व टीमने 100% एफर्ट्स दिले आणि इथपर्यंत प्रवास केला. फायनल मॅच देखील रंगवली आणि खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील ओमकार मालाड संघाला पुढील वाटचालीसाठी. खूप चांगला खेळ करताना पाहिले गेले. त्यानंतर प्रथम क्रमांक तब्बल 1.25 लाख रुपये रॉयल फॅम स्पोर्ट्स यायचं आहे. आपण या क्रीडा स्पर्धेवरती नाव कोरलं गेलं 41 वर्षावरती रॉयल फॅम स्पोर्ट्स. अभिनंदन. करण पाटील, रितेश गव्हाणे, कुणाल, बिपिन परब, अभिजित दोडगे, अब्बू, आनंद लोके, रोहन साळुंके, प्रणय मोरे, जतीन, गणेश पाटील, तेजस, सर्व टीमने चांगला परफॉर्मन्स केला. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर श्री सिद्धी पॅकर वरती नाव कोरलं गेलंय. 2023 वरती 41 वरती नाव कोरलं गेलंय. रॉयल फॅम स्पोर्ट्स चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. त्या वर्षी वाय चषकामध्ये देखील आपण पाहिलं तर फायनल कुठेतरी मिस झाली, बट इकडे मात्र लेट आले पण थेट आले. खूप चांगली कामगिरी करत असताना चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. खूप चांगला खेळ करत असताना रॉयल फॅम स्पोर्ट्स या क्रीडा स्पर्धेवरती आपण पाहिलं तर नाव कोरलं गेलंय. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन टीम आहे रॉयल फॅम स्पोर्ट्स. एक चांगली कामगिरी करत असताना या क्रीडा स्पर्धेवरती 41 पर्वावरती नाव कोरलं गेलंय. संघाचं नाव रॉयल फॅम स्पोर्ट्स. रॉयल लाईफ मध्ये सर्वांशी रॉयल राहा, लॉयल राहा. आणि आज नावातच रॉयल आहे, रॉयल कारभार आहे, रॉयल खेळी आहे, रॉयल बॅटिंग आहे, रॉयल बॉलिंग आहे, रॉयल फिल्डिंग आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी. संघ रॉयल फॅम स्पोर्ट्स. त्यानंतर शेवटचा पुरस्कार अजून बाकी आहे. मी सिद्धेश गाडीगावकर यांना विनंती करेल की आपल्या हस्ते या क्रीडा स्पर्धेची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहिली आहे. दोन्ही टीम सर्वांनी जवळ यायचं आहे. दोन्ही टीम सर्वांनी जवळ यायचं आहे. या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे साहेब महाराष्ट्रात की सोन्याची चैन दिली जाते आणि प्लेअर ऑफ द सिरीजची आपण पाहिलं ट्रॉफी आहे आणि आज सोन्याचं नाणं आहे, चैन आहे. म्हणजे घरातले पण खुश होतील की मुलगा कुठेतरी खेळायला गेलाय, दादर शिंदेवाडीतून आज चैन घेऊन आलाय आणि ही चैन दिली जाते आहे. ज्यांनी चांगली बॅटिंग केली, चांगली बॉलिंग केली. 41व्या वर्षाची मात्र ही चैन कोण असेल?
सुरेश सरोजला मात्र ही चैन दिली जाते. प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार 2 वेळा, ज्याच्या नावावर हा विक्रम आहे आणि दुसऱ्यांदा मात्र हा विक्रम करतोय सुरेश सरोज. कुडा कावायचा अभिषेक मांडेल अगदी त्याला खांद्यावर उचलून घेऊन आलाय. आज आपला एक सक्सेसफुल कॅप्टन आणि एक चांगली कामगिरी करत असताना आपण पाहिलं सुरेश सरोज चांगला खेळ करत असताना पाहिले गेले. सिद्धेश गाडीगावकर यांच्या हस्ते मात्र ही चैन आहे, सोन्याची चैन. आज घरचे पण खुश, आई पण खुश, ट्रॉफी तर येते, टी शर्ट पण येते, घरी बॅट पण येते. बट आज एक चांगलं आहे आणि नुकतंच लग्न पण झालंय. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. सुरेश सरोजला मात्र हा पुरस्कार दिला जातोय प्लेअर ऑफ द सिरीजचा. चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतो सुरेश सरोज 2 वेळा, दुसऱ्यांदा ही चैन असेल सिद्धी पॅकरची. आज एक विशेष सन्मान केला जाईल साहेबांचा. सुरेश सरोज भाई चैन मिली आहे. सुरेश सरोज आपण 2 शब्द, आज चैन मिळाली आहे, 2 वेळा चैन मिटली, त्याबद्दल काय बोलतोय? अच्छा लग रहा है. आज टूर्नामेंट के बारे में बोलना चाहता हूँ, बहुत अच्छा टूर्नामेंट है, मैं लकी टूर्नामेंट है. और मेरे टीम के बारे में बोलना चाहता हूँ, कुछ ऊपर नीचे हुआ रहेगा तो सॉरी उनके लिए. अच्छा खेला हम लोग, अच्छा लगा. क्या बात आहे. आणि सर्व आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक विशेष सन्मान, एक असं व्यक्तिमत्व, महाराष्ट्र विधानसभा सदस्य, एक ज्येष्ठ सदस्य, कारण की त्यांनी 40 वर्ष महाराष्ट्र विधानसभेमध्ये कार्य करणारा असं व्यक्तिमत्व आहे. आणि आमचं पण भाग्य आहे की आज आम्ही त्यांच्या स्टेजवर सोबत उभे आहेत. असे दमदार व्यक्तिमत्व वडाळा विधानसभेचे, भारतीय जनता पार्टीचे आणि महाराष्ट्राचे राज्याचे सिनियर आमदार म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं गेलं. कालिदास कोळंबकर साहेबांचा एक विशेष सन्मान. दमदार व्यक्तिमत्व, तब्बल वयाची 40 वर्ष, आज वडाळा विधानसभेचं मात्र एक सक्सेसफुल पाहिलं गेलंय. सेवा केली आहे, एक निष्ठेने सेवा केली आहे. त्यानंतर श्री साई स्पोर्ट्सचे सर्व शैलेश पाटील, आज सर्वांनी खूप चांगल्या टीमनी चांगलं कार्य केलं. आमचे रोहित अगदी पायाला इंजुरी झाली होती, बट खूप चांगलं. आणि संदीप सरांचा देखील इकडे सत्कार केला जातोय. आमचे संदीप पानसंडे यांचा देखील सन्मान केला जातोय. त्यानंतर एक असा अवलिया क्रिकेटर शैलेश पाटील, श्री साई स्पोर्ट्स ही ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात पाहिली गेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवत त्यांनी देखील या क्रीडा स्पर्धेला, युट्यूबवर देखील ही क्रीडा स्पर्धा आपण आमच्यापर्यंत पोहोचवली, संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवली. शैलेश पाटील पांडूची आपण पाहिलं ते रहिवाशी आहेत आणि एक अवलिया क्रिकेटर आहे. त्यांची श्री साई स्पोर्ट्स ही ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहतोय. पराग पाटील, शैलेश पाटील दोन्ही बंधूंची चर्चा संपूर्ण पाहिली आहे. धन्यवाद, सर्वांचा अगदी मनापासून आभार आहे. आणि ही क्रीडा स्पर्धा मात्र इकडे समाप्त झाला असं जाहीर करतो. पुढच्या वर्षी 2024 ला भेटूयात. आणि 2024 ला नक्कीच भेटूयात. तत्पर्यंत थांबतो. 2042व्या वर्षामध्ये नक्कीच एक वेगळा घमासान असेल. तत्पर्यंत श्री सिद्धी पॅकरचा मात्र एक आपण पाहिलं तर एक चांगलं आयोजन पाहायला मिळालं. कोणाचं काही चुकून नाव राहिलं असेल तर माफी मागतो आणि हा कार्यक्रम इकडे समाज जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. अंबे माते की, त्याच मातेच्या आपण पाहिलं तर जागेवर उभे आहे भवानी माता.